नमस्कार. बरेच दिवस पत्रकार परिषद घेऊन काही शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या मांडायचा चाललं होतं, परंतु योगायोगाने आज पत्रकार परिषद घेऊन त्या गोष्टी सांगायच्या आहेत. गेले काही महिने आम्ही आंदोलनं केली, त्याच्यानंतर या सरकारने जे भले तोंडाला पानं फुसली पण ते 22,000 रुपये शेतकऱ्यांना देऊ घातले होते, म्हणजेच प्रति कलम 220 रुपये. त्या शेतकऱ्यांची देवगडमधील 6,000 शेतकऱ्यांची यादी सुद्धा तयार झालेली आहे. परंतु या सरकारला एवढंच सांगतो, गणपतीचा सण येतोय तोंडावरती, ज्या शेतकऱ्यांना तो मोबदला मिळणार आहे तो निदान गणपतीच्या अगोदर तरी त्यांच्या खात्यामध्ये जमा करावा, तर त्याचा थोडाफार त्यांनाही लाभ होईल. त्याचप्रमाणे इन्शुरन्सचे जे पैसे होते, जे आम्ही स्वतःच्या खिशातले पैसे भरलेले होते शेतकऱ्यांनी, साधारण 22 करोड रुपये हा इन्शुरन्स कंपनीला पैसे जमा झाले होते. त्याच्यात केंद्र सरकारचे एक हिस्सा होता, राज्य सरकारचा होता आणि शेतकऱ्यांचा. देवगडमध्ये बापरडा सर्कलला एकही रुपया मिळाला नाही. त्याचप्रमाणे देवगड सर्कलला सुद्धा 1 रुपया मिळाला नाही. पडेल जे सर्कल आहे त्या सर्कलला तुटपुंजी मदत मिळाली. मिडगाव सर्कलला तुटपुंजी मदत मिळाली. शिरगाव सर्कलला काही प्रमाणात भेटलेत, फणसगाव सर्कलला मिळालेत. परंतु ही रक्कम जी आहे ही साधारण 2 करोड 65 ते 70 लाखापर्यंत अंदाजे रक्कम दिली गेली. उरलेली जी साधारण 18 ते 19 करोड रुपये रक्कम आहे, जर आज शेतकरी आजारी पडलेला होता आणि त्याला खरंच आज मदतीची गरज होती, तर हे पैसे 18 ते 19 करोड वरचे कुठे गेलेत? कोण विचारणार याच्यासाठी? लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक संस्थांवरती ज्या लोक निवडून दिली शेतकऱ्यांनी, उदाहरणार्थ पंचायत समितीवरती गेलेत, पंचायत समितीचे जे सभापती सन्माननीय गणेश राणे जे आहेत, कुठलं शेतकऱ्यांचं आंदोलन झालं की दुसऱ्या वर्षी पत्रकारांना समोर जाऊन सांगतात की हे विरोधकांचं आंदोलन आहे. मी त्यांना विचारू इच्छितो, गणेश राणे साहेब, नेहमी तुम्ही शेतकऱ्यांना विरोधक हिनवता. तुमच्याच सर्कलमध्ये, बापरडा सर्कलमध्ये शेतकऱ्यांना एकही रुपया इन्शुरन्सचा मिळाला नाही. त्याच्यासाठी तुम्ही आवाज उठवलात का? किंवा सांगितलं का त्याच्यासाठी कोणते प्रयत्न केलेत? तर नाही. त्याचप्रमाणे आत्ताच 2 दिवसापूर्वी ओगले साहेबांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांचा हट्टाच काय की आम्हाला पण पेन्शन मिळावी. अरे, तुम्हाला पेन्शन मिळावी तर शेतकऱ्यांसाठी तुम्ही कुठला एखादा ठराव घेतलात का? तुम्हाला पेन्शन हवी म्हणून तुम्ही ठराव घेता की आम्हाला पेन्शन हवी. कोणी तुम्हाला खुर्च्या गरम करायला तिकडे बसायला सांगितलं? तुम्हाला जर जमत नसेल ना तर तुम्ही राजीनामा द्या. तुम्ही शेतकऱ्यांच्या जीवावरती निवडून तिकडे जाऊन बसलात आणि शेतकऱ्यांच्या हिताचा एक तरी ठराव त्या पंचायत समितीमध्ये तुम्ही घेतलात असं जाहीररित्या सांगा. लोक मूर्ख नाही आहेत. तुम्ही सांगता आम्ही 4-4, 5-5 टर्म तिकडे गेलोत म्हणजे आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे. तुम्ही 4-4, 5-5 टर्म गेलात म्हणजे 20-20, 25 वर्ष आज तिकडे काम करताय. अरे द्या ना, शेतकऱ्याच्या दुसऱ्या मुलाला संधी द्या, काही फरक पडत नाही. पण तुम्हाला जर पेन्शनच हवी असेल तर त्यासाठी आमचा ठामपणे तुम्हाला विरोध आहे. तुम्ही एवढं पहिलं सांगून द्या की शेतकऱ्यांसाठी तुम्ही कुठली एखादी योजना, किंवा आता जे शेतकऱ्यांना 220 रुपये सरकारकडून दिले त्यासाठी ओगले साहेब कधी तुम्ही एखादी प्रेस घेऊन सांगितलं काय ही तुटपुंजी मदत आम्हाला नको, याचा आम्ही जाहीर विरोध करतो, किंवा त्याचा पंचायत समितीमध्ये तुम्ही एखादा ठराव घेतला का निषेधाचा की हे आम्ही जे आम्हाला शेतकऱ्यांना आमच्या तुटपुंजी मदत दिली आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो म्हणून? परंतु तुम्हाला पेन्शनसाठी तुम्ही सगळेजण एकत्र येतात. पण या पेन्शन विषयामध्ये इतरही राजकीय पक्षाचे, मग ते उभाटा असून देत, काँग्रेस असून देत, भाजपा असून देत, ना तर शिंदे गट असू देत, कुठच्याही सदस्याचा तुम्हाला जर पाठिंबा असेल तर आंबा काजू बागायतदार संघटना याला जाहीर याचा निषेध करत आहे. आणि येत्या काळात जर तुम्हाला पेन्शनसाठी तुम्ही अजून जरी प्रेस घेऊन जर सांगितलात तरी येणारे ग्रामपंचायतची इलेक्शन्स असतील किंवा उद्या येणारा नगरपंचायतचं इलेक्शन असेल, आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाहीये शेतकऱ्यांना, परंतु तुमची स्टेटमेंट जर अशी राहत असतील तुमचे पेन्शन्स किंवा इतर या गोष्टींची, तर आम्ही नक्कीच विचार करतील, शेतकरी पण विचार करतील आणि सर्वसामान्य लोक पण विचार करतील तुम्हाला याच्यानंतर निवडून द्यायचं की नाही. दुसरी एक विनंती करतो पालकमंत्री साहेबांना की
इन्शुरन्सचे जे पैसे आहेत ते पैसे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सर्व सर्कलमध्ये या टायमिंगला मिळावेत यासाठी आपण प्रयत्न करावेत. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या सदस्यांना या खुर्चीवरती नेऊन बसवलायत याचा देखील आपण विचार करावा आणि योग्य ती समज या सदस्यांना द्यावीत. कारण अक्षरशः सदा ओगले सारखी माणसं शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळायचं काम करत आहेत आणि हे कुठेतरी या सगळे लोक ही तुमच्यामुळे त्या खुर्चीवरती बसली आहेत. त्यामुळे तुमच्याबद्दल लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण होत आहे. धन्यवाद.